हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 7व्या चॅप्टरचा दुसरा पार्ट पाहणार आहोत, ज्या चॅप्टरचे नेम आहे न्यूट्रिशन अँड डाएट. तर जो काही फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण न्यूट्रिशन काय असतं, डाएट काय असतं किंवा आपल्याला प्रॉपर डाएटची गरज काय असते, त्याच पद्धतीने त्या डाएटमध्ये कोणते कोणते वेगवेगळे घटक असायला हवेत, लाईक विटॅमिन्स असायला हवेत, मिनरल्स असायला हवेत, किंवा मग त्यांची जर डिफिशियन्सी झाली, त्यांची जर कमतरता झाली तर आपल्याला कोणते कोणते आजार उद्भवू शकतात, कोणते कोणते आजार होतात, या सर्व बाबतीतली माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये, यापूर्वीचा जो काही भाग होता त्यामध्ये आपण पाहिलेली आहे. तर दिस इज अवर पार्ट सेकंड ऑफ द 7th चॅप्टर. आपला 7व्या चॅप्टरचा हा दुसरा भाग आहे आणि यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळवायची. म्हणजे बघा, आपल्याकडे म्हणलं जातं की संतुलित आहार नसेल तर तुमचं आरोग्य बिघडलं जाणार. मग संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, इवन आपल्या बॉडीला दररोज किती वॉटरची गरज असते, किती फायबर्सची गरज असते, त्याच पद्धतीने ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आपण कशा पद्धतीने टाळू शकतो. व्हॉट अबाउट जंक फूड, जंक फूड आपल्या हेल्थसाठी गरजेचे आहेत का, किंवा ते किती प्रमाणामध्ये आपल्यासाठी नुकसानकारक ठरतात. त्याच पद्धतीने अडल्ट्रेशन म्हणजे काय, ज्याला आपण भेसळ म्हणतो. सातत्याने आपल्या कानावरती हा भेसळ नावाचा शब्द ऐकायला मिळतो. तुम्हीही घरामध्ये ऐकला असेल, आई वडील किंवा तुमचे मोठे बहीण भाऊ किंवा वडीलधारी व्यक्ती भेसळ शब्दाबद्दल तुम्हाला बोलत असताना तुम्हाला आठवत असेल तर ते काय असतं, ते कोणत्या कोणत्या भागांमध्ये होतं, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या भागामध्ये मिळणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका, लक्ष द्या. तर चला, आपला वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली होती आणि तीच गोष्ट इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मग ती गोष्ट काय होती, त्या गोष्टीमध्ये नेमकं काय झालं की ती गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटली किंवा आपल्याला ऐकण्यासारखी आहे. तर गोष्टी ऐकायला आवडतात ना तुम्हाला? अर्थातच आवडतात. तर ऐका. कॅसिमिर फंक वॉज अ सायंटिस्ट हु बिलॉंग टू अ पोलँड इन युरोप. तर कॅसिमिर फंक नावाचा एक वैज्ञानिक होता जो की युरोपमधील पोलँडशी बिलॉंग करायचा, तो त्या ठिकाणी राहायचा. मग या सायंटिस्टने काय बरं केलं असावं? तर in a scientific article he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. तर त्यांनी एका वैज्ञानिक लेखामध्ये वाचलं होतं, काय वाचलं होतं की असे लोक जे की जो काही ब्राऊन राईस आहेत, तर तो ब्राऊन राईस त्याच्या हस्कसह म्हणजे त्याच्या ज्या काही ठुशी असतात त्याच्यासह खातात, किंवा मग जे काही मिल राईस असतात, मिल राईस म्हणजे ज्यांना आपण पांढरे तांदूळ म्हणतो, तर ते पांढरे तांदूळ खाणाऱ्या लोकांपेक्षा कमी प्रमाणामध्ये बेरीबेरी नावाचा आजार हा ब्राऊन राईस खाणाऱ्या लोकांना होतो, कमी प्रमाणात होतो मिल राईस खाणाऱ्या लोकांपेक्षा. मग यावरून त्यांना काय लक्षात आलं की यावरून त्यांना लक्षात आलं ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट द डिसीज. आणि त्यामुळेच त्यांना जग असा एखादा स्वतंत्र पदार्थ ओळखणं शक्य झालं जो की आजारांना काय करेल, प्रिव्हेंट करेल. आणि त्यांनी नाव दिलं विटामिन. विटामाइन असं नाव दिलं आणि आपण त्याला आज विटामिन असं म्हणतो. He also proposed that other diseases like scurvy, pellagra, and rickets were also caused by a deficiency of various vitamins. त्यांनी फक्त विटामिनचाच कॉन्सेप्ट मांडला नाही, तर त्याच बरोबर जे काही वेगवेगळे आजार होते, स्कर्वी असेल, रिक्स असेल किंवा गॉइटर असेल, तर हे सर्व आजार विटामिनच्याच कमतरतेमुळे होतात, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता बघा, स्कर्वी हा जो काही आजार आहे त्यामध्ये आपले जे काही फिंगर्स असतात तर ते अशा पद्धतीचे होतात, म्हणजे त्यांना स्वेलिंग्स येतात सातत्यानं. रिक्स बद्दल सांगायचं तर जे काही आपले बोन्स असतात तर ते खूप वीक होतात, ठिसूळ होतात, ब्रिटल होतात, आणि त्यामुळेच ते सातत्यानं ब्रोक डाऊन होतात किंवा सातत्यानं त्याला फ्रॅक्चर पडायला सुरुवात होते. तुम्ही ऐकलं असेल ग्वायटर. ग्वायटर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये गलगंड म्हणतो. तर या ठिकाणी या थायरॉइडच्या रिजन मध्ये हा ग्वायटर होतो. ज्या वेळेला आपल्याला आयोडीन या मिनरलची डेफिशियन्सी होते, कमतरता होते, त्यावेळेला अशा पद्धतीचा हा ग्वायटर हा आजार होतो.
त्यामुळे कमी प्रमाणात मीठ खाणं हे सुद्धा हानिकारक असतं किंवा जास्त प्रमाणामध्ये मीठ खाणं हेही हानिकारक असतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं संतुलन ठेवणं हे कायम महत्वाचं ठरतं. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे सरकूया. तर दिस वॉज द पार्ट विच हॅव जो की पास्ट मध्ये घडलेला आहे, जो की पास्ट मध्ये घडलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात व्हिटॅमिनचा शोध कोणी आणि कशा पद्धतीने लावला याबद्दल. आता आपण एका नवीन संकल्पनेबद्दल माहिती पाहणार आहोत आणि ती संकल्पना म्हणजे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स काय असतात बघा. तुम्ही यापूर्वी हा शब्द ऐकला असेल किंवा मग ऐकला नसाल तर याच्याबद्दल तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी मिळणार आहे. You know that the useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and in buttermilk. They are called probiotics. तुम्ही ऐकलं असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव असतात. जे काही सूक्ष्मजीव असतात ते इतके लहान असतात मुलांनो की ते आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला सहजपणे दिसत नाही. मग त्यासाठी एका विशिष्ट उपकरणाचा आपण वापर करतो ज्याला आपण मायक्रोस्कोप असं म्हणतो. जे काही मायक्रोस्कोप असतात त्याच्या खाली आपण लहानात लहान जीव किंवा लहानात लहान वस्तूंचं निरीक्षण करू शकतो. मग ही झाली आता मायक्रो ऑर्गॅनिझम काय असतात याच्याबद्दलची माहिती. पण तुम्ही ऐकलं असेल की आपले जे काही दही असतं तर त्या दह्यामध्ये छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्याच्यामुळे दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होतं. ऐकलंय तुम्ही कधी? तर जेव्हा आपण दह्याला मायक्रोस्कोप खाली बघतो तर त्यावेळेला त्या दह्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे छोटे छोटे निळ्या रंगाचे वेगवेगळे सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. आणि ते सूक्ष्मजीव म्हणजेच काय, तर ते दुसरे तिसरे काही नसून प्रोबायोटिक्स असतात. मग या प्रोबायोटिक्स मुळेच काय होतं, तर या प्रोबायोटिक्स मुळेच आपल्याला खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅम, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, तर त्यांच्यामुळे आपल्याला आजार होतात. मग या दह्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे आपल्याला आजार का नाही होत? तर लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हणलं जातं की वाईट लोक असतात त्याच पद्धतीने चांगले सुद्धा लोक असतात. मग या बॅक्टेरियांमध्ये सुद्धा काय होतं, तर त्यांच्यामध्ये जेवढे वाईट बॅक्टेरिया असतात ना तेवढ्याच प्रमाणामध्ये चांगले बॅक्टेरिया सुद्धा असतात जे की आपल्यासाठी उपयोगाचे ठरतात, जे की आपल्यासाठी फायद्याचे ठरतात. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिसाइड इन अवर इंटेस्टाइन्स. आपले जे काही इंटेस्टाइन्स असतात ज्यांना आपण आतडी म्हणतो त्यामध्ये लार्ज इंटेस्टाइन अँड स्मॉल इंटेस्टाइन्स येतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा लाखो असे सूक्ष्म सूक्ष्म असे काय आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत. पुढे बघा, देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. त्यांचं जे काही प्रेझेन्स आहे, त्यांचं जे काही अस्तित्व आहे, तर ते लार्ज नंबर मध्ये आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यांचं जर प्रमाण कमी झालं तर काय होतं, तर आपल्याला त्यांना बाहेरून घ्यावं लागतं, इतके महत्वाचे ते असतात. Hence, to maintain them in our body, we should include probiotics such as yogurt and buttermilk in our daily diet. आणि आपलं जी काही बॉडी आहे तर त्या बॉडीमध्ये हे वेगवेगळे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच आपण त्यांना मेंटेन करण्यासाठी प्रोबायोटिक वेगवेगळे घेतो. त्यामध्ये योगर्ट असेल, ताक असेल, आपल्या डेली डाएट मध्ये म्हणजे दररोजच्या आपल्या आहारामध्ये दही, ताक हे पदार्थ असतात आणि त्याच्यामध्येच हे प्रोबायोटिक्स असतात. आता या प्रोबायोटिक्स मुळे काय होतं, जेव्हा बघा आपल्याला लूज मोशन होतं म्हणजे डायरिया होतं थोडक्यात किंवा वॉमिटिंग होतात आणि त्या वॉमिटिंगद्वारे त्या पाण्याद्वारे काय होतं, तर आपल्या तोंडावाटे जे काही इंटेस्टायनल प्रोबायोटिक असतात तर ते बाहेर पडले जातात आणि त्यामुळे मग आपल्या बॉडीचं जे काही संतुलन आहे ते बिघडतं. मग काही वेळेला बरेचशी औषधं त्यांना मारतात, त्यांना ठार करतात. म्हणूनच आपल्याला
डॉक्टर काय करतात तर एक्स्ट्रा मध्ये दही किंवा ताक प्यायला सांगतात त्यांचे नंबर परत यावे म्हणून, किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या इंटेस्टाईन मध्ये परत ग्रो व्हावेत म्हणून आपल्याला डॉक्टर काय सांगतात की थोडंसं ताक प्या किंवा थोडंसं दही खा असं सांगितलं जातं. बरोबर. तर आता हे जे काही प्रोबायोटिक सबस्टन्सेस असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, तर या प्रोबायोटिक सबस्टन्सेस मध्ये आर्टिफिशियली हे जे काही युजफुल बॅक्टेरिया आहेत ते इन्सर्ट केले जातात. आज आपण पाहतो या प्रोबायोटिक पदार्थांच्या बऱ्याचशा ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला टीव्हीवरती पाहायला मिळतात. त्यामध्ये काय केलं जातं, एक प्रक्रिया केली जाते आणि त्या प्रक्रियेअंतर्गत जे काही युजफुल असे प्रोबायोटिक्स आहेत तर त्या पदार्थामध्ये मिसळले जातात. मग ते कोणत्याही प्रकारचं फूड असेल किंवा कोणत्याही प्रकारचं अन्न असेल त्यामध्ये ते मिसळले जातात. मग त्यांचा फायदा असा होतो की आपली जी काही इम्युनिटी सिस्टीम आहे तर ती स्ट्रॉंग होते, म्हणजे आपण स्ट्रॉंग बनतो फ्रेंड्स. आणि मग अशाच पद्धतीने या प्रोबायोटिक्समुळे आपलं जे काही बॉडीचं मेंटेनन्स असेल ते व्यवस्थितपणे चालू राहतं. तर तुम्हाला समजलं आता की प्रोबायोटिक्स काय असतात, किंवा मग या प्रोबायोटिक्स मध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स का इन्सर्ट करतो, किंवा या प्रोबायोटिक्स खाल्ल्यामुळे काय काय होतं. इज इट क्लिअर गाईज? आय होप सो. तर चला आता आपण थोडंसं पुढे सरकूया, थोडंसं पुढच्या भागाकडे जाऊया. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत की एक संतुलित आहार कशा पद्धतीचा असतो. खूप महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे बघा आपल्याला सातत्यानं जो काही शब्द ऐकायला भेटतो की बाहेरचा खाऊ नको, किंवा मग तू हे खात नाही, तू ते खात नाही, तुझं जे काही प्रॉपर डाएट आहे ते नाहीये, तू व्यवस्थितपणे हे रूल फॉलो करत नाही, तू व्यवस्थितपणे जेवण करत नाही. तर या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला या भागामध्ये मिळणार आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या बरं का. All that we consume during the day is together called our diet. आपण दिवसभरामध्ये जे जे काही खातो त्याला एकत्रितपणेच आपण आपला आहार म्हणतो. त्यानंतर पुढे बघा, a diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. adequate म्हणजे काय, तर पुरेशा प्रमाणामध्ये, पुरेशा प्रमाणामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळवणं यालाच आपण एक बॅलन्स डाएट म्हणतो, यालाच आपण संतुलित आहार म्हणतो. त्यानंतर बघा पुढे की आपल्याला जर एक स्ट्रॉंग हेल्दी बॉडी पाहिजे असेल ना तर त्यावेळेला आपल्याला योग्य प्रमाणामध्ये, पुरेशा प्रमाणामध्ये दररोजचा आहार घ्यायला हवा आणि त्याचबरोबर न्यूट्रिएंट सुद्धा घ्यायला हवेत, ज्यामध्ये मिनरल्स येतात, विटॅमिन्स येतात, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर हेल्दी स्ट्रॉंग बॉडी पाहिजे असेल ना, यू हॅव टू टेक प्रॉपर डाएट और यू हॅव टू टेक प्रॉपर बॅलन्स डाएट. तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये प्रॉपर डाएट घ्यायला हवा. म्हणजे बघा त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतील, फॅट्स असतील, मिनरल्स असतील, प्रोटीन्स असतील, असं तुम्हाला एक प्रॉपर बॅलन्स डाएट घ्यावं लागेल. तेव्हाच तुम्ही स्ट्रॉंग बनणार, तेव्हाच तुम्ही हेल्दी बनणार. नेक्स्ट बघा की आता या प्रॉपर डाएटचं महत्व काय, व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे काय, तर इम्पॉर्टन्स. थोडक्यात आपण म्हणतोय की आपल्याला हेल्दी बनायचंय, आपल्याला स्ट्रॉंग बनायचंय, सो वी हॅव टू टेक प्रॉपर डाएट. बट प्रॉपर डाएटची किंवा बॅलन्स डाएटची महत्व काय, तर खूप महत्व आहे, लक्ष द्या. अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क. काम करण्याची जी काही क्षमता आहे आपली ती वाढते. आपण हेल्दी असू, स्ट्रॉंग असू तर आपण काय करतो, जास्त वेळ काम करू शकतो. नाहीतर मग आपण थोडा वेळ काम केला की आपल्याला थकल्यासारखं होतं, किंवा मग खूप डिएनर्जाइज्ड वाटतं, पूर्णपणे एनर्जी गेल्यासारखं वाटतं. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. चांगलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य असतं. आता बघा आपल्याकडे दोन प्रकारचे आरोग्य असतात मुलांना. पहिलं आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य आणि दुसरं आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य. म्हणजे आपण समाजामध्ये कशा पद्धतीने वागतो, बोलतो, इतरांशी आपलं बिहेवियर कसं आहे यावरून आपलं मानसिक आरोग्य ठरवलं जातं. आणि आपलं शारीरिक आरोग्य ते मात्र स्पष्टपणे सर्वांना दिसत असतं. त्यानंतर बघा एखाद्या आजारासोबत लढण्याची जी काही कॅपॅसिटी असते ना तर ती वाढते जर आपण प्रॉपर डाएट घेतला तर. आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ होण्यामध्ये मदत होते. असे बरेचसे त्याचे इम्पॉर्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला या ठिकाणी एक बॅलन्स डाएटचा पिरामिड दिलाय आणि हा जो काही पिरामिड आहे तर या पिरामिड मध्ये एक बॅलन्स डाएट काय असतो हे दिलेलं आहे.
तर apart from having a balanced diet, we also need to exercise regularly to keep ourselves fit and healthy. तर फक्त पुरेसा बॅलन्स डाएटच आपण घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. किंवा मग आपण जर बॅलन्स डाएट घेतला तर आपण हेल्दी राहणार आहोत का? नाही. तर त्याच बरोबर त्याला आपल्याला व्यायामाची जोड द्यावी लागते. आणि व्यायामाची जर जोड आपण त्याला दिली तर आपल्याला सदृढ आणि निरोगी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आता तुम्हाला हा बॅलन्स डाएटचा जो काही पिरामिड दिसतोय स्क्रीनवरती, त्यामध्ये बघा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये या पिरामिड मधला एखादा सबस्टन्स जरी असला तर आपली जी काही प्रॉपर प्रपोर्शन मध्ये बॅलन्स डाएट घेण्याची कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाते. फॉर एक्झाम्पल बघा, आपण सिरियल्स किंवा पल्सेस खातो ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यांच्यापैकी एखादा पदार्थ, फॉर एक्झाम्पल आपण चपाती खातोय, राईट? मग या चपातीमध्ये काय असतात? कार्बोहायड्रेट्स असतात. किंवा राईस खातोय याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खातोय याच्यामध्ये विटामिन्स असतात. ज्या काही ग्रीन व्हेजिटेबल्स असतात त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन्स असतात. त्यानंतर मिल्क प्रोडक्ट्स, मीट, फिश आणि एग्स खातोय तर याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला याच्यामध्ये बरेचसे विटामिन्स सुद्धा असतात. आणि जर आपण फॅटी सबस्टन्सेस खाल्ले तर त्याच्यामध्ये फॅट असतात थोडक्यात. ओके, तर या फॅटी सबस्टन्सेस पासून आपल्याला फॅट मिळतात. मग यांच्यापैकी आपण एक एक पदार्थ जर दररोज खाल्ला किंवा मग अल्टरनेटिव्हली खाल्ला तर आपल्याला काय होतं? प्रॉपर असा बॅलन्स डाएट मिळतो. आपण काय करतो, ज्या दिवशी आपण राईस खातो त्या दिवशी आपण चपाती खात नाही, किंवा ज्या दिवशी आपण चपाती खातो त्या दिवशी आपण राईस खात नाही. बट दिस इज अ रॉंग मेथड टू हॅव्हिंग मील. जेवण करण्याची ही पद्धत चुकीची आहे. ज्या पदार्थांमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात ते पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावं लागतं, कारण कार्बोहायड्रेट्स आर द मेन एनर्जी गिव्हिंग कंपोनेंट्स. कार्बोहायड्रेट्स हे सर्वात जास्त एनर्जी देणारे कंपोनेंट्स आहेत, घटक आहेत. सो आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय खावं लागेल? मग वेगवेगळ्या कडधान्य आणि डाळी आपल्याला त्या ठिकाणी कन्झ्युम कराव्या लागतील. मग तुम्हाला बॅलन्स डाएट कशा पद्धतीने ठेवायचा हे समजलंच असेल. पण तुमचा जो काही बॅलन्स डाएट आहे तशा पद्धतीचे तुम्ही प्रिपेअर कराल ना, तर निश्चितपणे प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने जो काही बॅलन्स डाएट आहे तर त्याला फॉलो करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा आता, मग आपण बॅलन्स डाएट कशा पद्धतीने मिळवतो? सी हियर, टू इन्श्योर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड पिरामिड. आपल्याला बॅलन्स डाएट मिळतोय की नाही हे पाहण्यासाठी आपण जे काही अन्न खातोय तर त्यासाठी आपण फूड पिरामिड बनवू शकतो. ज्या पद्धतीचा पिरामिड आपण जस्ट पाहिला, लाईक दॅट. अशा पद्धतीचा फूड पिरामिड आपण आपल्या 1 डे साठी किंवा 1 वीक साठी, 1 मंथ साठी आपण शेड्यूल करू शकतो. नेक्स्ट पॉइंट बघा, ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाइड इनटू व्हेरियस ग्रुप्स. आपण जे जे काही अन्न खातो ते वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातं. आत्ताच आपण पाहिलं की जे काही विटामिन्स आहेत ते फिश मध्ये, मीट मध्ये सुद्धा मिळतात, आणि तेच विटामिन्स किंवा त्यापेक्षा वेगळे विटामिन्स हे आपल्याला फ्रुट्स मध्ये अँड व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा मिळतात. त्यानंतर बघा, द स्पेस अलाउड टू ईच फूड group in the pyramid depends upon the proportion in which it should be included in our diet. Hence, we can choose foods from each group daily according to the space allowed to eat in the pyramid. तर आपण जे काही वेगवेगळं अन्न खातो त्या पिरामिड मध्ये, समजा एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या फूड ग्रुपला आपण एखादा स्पेस दिलाय आणि त्याचे जे काही प्रपोर्शन आहे तर त्याच्यावरती आपलं जे काही डाएट आहे ते इन्क्लूड करायचं. आणि आपण बरेचसं अन्न खातो आणि त्याच्यामध्ये योग्य अशी स्पेस सुद्धा देतो. सो त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होतील, किंवा आपल्याला एक प्रॉपर डाएट कशा पद्धतीने घ्यायचा हेही त्या फूड पिरामिडमुळे काय होईल? इझी जाईल. If we choose some atoms from each group in the right proportion according to the pyramid shown on the page number 53, we can make sure that we are getting a balanced diet. आणि आपण जर योग्य प्रमाणामध्ये योग्य ते पदार्थ, योग्य तो ग्रुप मधला योग्य तो पदार्थ निवडला प्रॉपर प्रपोर्शन मध्ये, तर आत्ताच आपण जो काही पिरामिड पाहिला होता तो तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 53 वरती आहे. तर त्यामधला जो काही प्रपोर्शन आहे तो जर आपण फिक्स ठेवला किंवा तो आपण ठरवला
तर आपल्याला बॅलन्स डाएट मिळतो याची आपल्याला खात्री होईल. सो फ्रेंड्स, तुम्हाला बॅलन्स डाएटचं महत्त्व समजलं, ते कशा पद्धतीने मिळवणार हेही समजलं. सो मग स्टार्ट करणार ना आता बॅलन्स डाएट घेण्यासाठी, किंवा मग योग्य प्रकारचं जे काही बॅलन्स डाएट आहे ते फॉलो करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे सुरुवात करा. त्यानंतर पुढे बघा, आपण आता पाहणार आहोत फायबर्स बद्दल. नाव व्हॉट इज मीन बाय फायबर्स? फायबर्स काय असतात? तर बघा, इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट which includes vegetables, fruits, sprouts and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. आपण जर डेली प्रॉपर डाएट घेतो ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली धान्य, वेगवेगळे सिरियल्स आहेत, कडधान्य आहेत, त्या पिरॅमिड प्रमाणे जर आपण घेत असू तर त्या ठिकाणी आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये फायबर्स मिळतात. फायबर्स म्हणजे तंतू. फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील तर यांच्यामध्ये यांचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. सो आपल्याला या ठिकाणी काय आठवायचंय, तर आपल्याला जर आपल्या डाएटमध्ये प्रॉपर फायबर नाही मिळाले तर त्या ठिकाणी काय काय अडचणी येऊ शकतात, किंवा मग फायबर आपल्या डाएट मधून लॉस होऊ नये आपण काय काय खायला हवं. तर बघा, जर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये फायबर्स नाही मिळाले तर इन दॅट केस आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच पद्धतीने काय, तर जे काही मोस्टली पालकची भाजी असते ज्याच्यामध्ये थ्रेड्स असतात, धागे असतात, फॉर एक्झाम्पल मेथी, पालक, किंवा मग जे काही ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतात तर त्यांच्यामध्ये मोस्टली हे फायबर्स जास्त असतात. आणि ते जर आपण घेतले तर त्या प्रॉब्लेमला, ज्या काही प्रॉब्लेमला आपण फेस करतो कॉन्स्टिपेशनच्या किंवा इतर प्रॉब्लेम्स असतील फायबरच्या डेफिशियन्सीमुळे, तर त्याच्यापासून आपण ओव्हरकम करू, किंवा त्यावरती आपल्याला जो काही उपाय असेल तो मिळून जाईल. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत वॉटर, सगळ्यात महत्वाचा पॉइंट. कारण दिवसभरामध्ये आपण किती पाणी पितो हे आपल्यालाही ठाऊक नसतं. तर वॉटरचं एक फिक्स प्रपोर्शन असतं की मिनिमम दिवसभरामध्ये आपण एवढे लिटर्स पाणी प्यायला हवे. सो बघा, अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रिएंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. बाकीचे जे काही इतर न्यूट्रिएंट्स आहेत त्याचबरोबर आपल्या बॉडीला पुरेशा प्रमाणात वॉटरची सुद्धा गरज असते. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, sherbet, fruit juices and plenty of water. आणि याच उद्देशाने आपण दूध प्यायला हवं, ताक प्यायला हवं, शरबत असेल, वेगवेगळे ज्यूस असतील फ्रुट्सचे, तर आणि त्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सुद्धा प्यायला हवं. जर आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं प्रमाण कमी झालं तर काय होतं, वी हॅव टू फेस मेनी प्रॉब्लेम्स लाईक ऍसिडिटी होण्याची शक्यता असते, किंवा डायजेशन व्यवस्थित पद्धतीने होत नाही. त्याच पद्धतीने परत फायबर्सच्या बाबतीमध्ये जे काही कॉन्स्टिपेशन होतं ते सुद्धा होण्याची शक्यता असते. बरेचसे चान्सेस त्या ठिकाणी होऊ शकतात, बरेचसे चान्सेस त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यानंतर पुढे बघा की माल न्यूट्रिशन काय असतं, तर जगभरामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात गंभीरतेचा विषय म्हणून या माल न्यूट्रिशन कडे पाहिलं जातं, ज्याला आपण कुपोषण म्हणतो. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportions from the diet. आपल्या अन्नाद्वारे जे काही आपल्याला हवे असणारे न्यूट्रिएंट्स आहेत ते जर नाही मिळाले तर कुपोषण घडतं. This happens when a person does not get sufficient food or when the diet is not balanced. आणि हे केव्हा घडतं, ज्या वेळेला त्या पर्सनला सफिशियंट म्हणजे पुरेसं अन्न मिळत नाही, किंवा मग त्याचा जो काही डाएट आहे, त्याचं जे काही अन्न आहे तर ते बॅलन्स राहत नाही. अशा वेळेला, अशा केसमध्ये त्या आपल्याला पुरेसं अन्न मिळवण्यासाठी नाही मिळाल्यामुळे, त्याच्या कमतरतेमुळे काय होतं, माल न्यूट्रिशन होतं, कुपोषण होतं. आपण जर भारतामध्ये बघितलं तर जवळपास या मालन्यूट्रिशनचं प्रमाण 25% इतकं आहे. आणि जागतिक भूक निर्देशांकानुसार भारताचा जगात 101व स्थान आहे. म्हणजे बघा, आपण खूप मालन्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये खूप दिरंगाई करतोय, किंवा मग मालन्यूट्रिशन होतोय, कुपोषण होतंय, यासाठी आपण उपाययोजना करत नाही आहोत, त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहोत. तर मालन्यूट्रिशन कमी व्हावं यासाठीच आपल्याकडे
गव्हर्नमेंटने काय केलं, तर जे काही अन्न सकस आहार योजना आहे, तर त्या योजना काढल्या. त्यामुळे काय व्हायचं, त्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही प्रॉपर डाएट आहे ते मिळू लागलं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मालन्यूट्रिशनचं प्रमाण कमी झालं. पण आजही भारतामध्ये बरेचसे असे भाग आहेत ज्या ठिकाणी मुलांना प्रॉपर डाएट मिळत नाही. दे डझंट गेट प्रॉपर बॅलन्स डाएट. फॉर एक्झाम्पल ट्रायबल एरियाज आहेत, रूरल एरियाज आहेत, त्या ठिकाणी जे काही लोक आहेत तर त्यांना प्रॉपर डाएट किंवा बॅलन्स डाएटचं जे काही महत्त्व असेल तर ते समजत नाही किंवा मग त्यांना ते ठाऊक नसतं आणि याचेच परिणाम त्या लहान मुलांवरती होतात आणि त्यांना मालन्यूट्रिशनला बळी पडावं लागतं. एकीकडे ही मालन्यूट्रिशनची फेज असते, तर दुसरीकडे बघा, इफ वन्स डाएट एक्सीड्स वन्स नीड इट इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन. तर बघा, जगामध्ये असे सुद्धा लोक आहेत किंवा असे सुद्धा लहान मुलं आहेत की ज्यांना त्यांच्या गरजेपेक्षा खूप जास्त न्यूट्रिशन मिळते आणि त्यामुळे त्यांना काय होतं, ओव्हर न्यूट्रिशन होतं. पण ओव्हर न्यूट्रिशन होणं हेही चांगलं नाहीये आणि माल न्यूट्रिशन होणं हेही चांगलं नाही. जर माल न्यूट्रिशन झालं तर त्यावेळेला त्या बॉडीची जी काही त्या मॅनची किंवा त्या बॉयची किंवा जे काही लहान मुलं असतील तर त्यांची इम्युनिटी सिस्टीम ही वीक होऊन जाते आणि त्यांना कुठल्याही आजाराशी लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहत नाही. पण ओव्हर न्यूट्रिशन झालं तरी सुद्धा तेच होणार आहे. त्यामुळे प्रॉपर बॅलन्सिंग ठेवणं इज इम्पॉर्टंट और इज मस्ट. आता त्यानंतर बघा, आपल्याला जंक फूड बद्दल माहिती पाहिजे. आपल्या सर्वांचं आवडतं फूड दॅट इज जंक फूड. फॉर एक्झाम्पल बघा, चॉकलेट, नूडल्स, बर्गर्स, पिझ्झा, चिप्स, bottled soft drinks, attractive packaged snacks, as also ready fried foodstuffs available in the market such as vadas, pakoras, etc. आता मी एवढे जे काही नावं घेतली, एवढी नावे संपेपर्यंत अर्थातच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असणार. आय नो दॅट. बट बघा, हे जे काही फूड्स आहेत, चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, तर हे अट्रॅक्टिव्हली म्हणजे अगदी आकर्षक अशा पॅकिंग मध्ये पॅक केलेले असतात. हेच नव्हे तर बघा, वडा असतील, पकोडे असतील, समोसा, कचोरी यासारखे सुद्धा पदार्थ आपल्याला खाण्याचं आकर्षण असतं किंवा मोह असतो. पण त्यामागचे साईड इफेक्ट्स काय असतात याचा आपण कधीच विचार करत नाही. तर हे खूप खाण्यासाठी टेस्टी असतात आणि ते परत परत खावेसे वाटतात. याच्यामध्ये रिफाईंड फ्लोअर असतं, साखर जास्त प्रमाणात असते, तेल जास्त प्रमाणात वापरलेलं असतं आणि जेव्हा हे रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा गव्हापासून बनवला जातो किंवा जी काही साखर आहे ती ऊसापासून बनवली जाते आणि या या प्रक्रियेदरम्यान त्याच्यामधले जे काही मेन न्यूट्रिएंट्स असतात तर खूपशे प्रमाणातले न्यूट्रिएंट्स लॉस होतात. हेन्स जे काही फूड आहे तर त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि फक्त आपला जे काही हंगर आहे तर ते हंगर म्हणजे जी काही भूक आहे ती भूक भागवली जाते, पण आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये त्यापासून ऊर्जा मिळते किंवा आपल्या बॉडीला हवे असणारे न्यूट्रिएंट्स त्यापासून मिळतात. नॅचरली जर आपण निसर्गता जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंक फूड खात असू तर अर्थातच त्या फूड ग्रुप्समध्ये किंवा त्या फूड आयटम्समध्ये इनसफिशियंट क्वांटिटीजमध्ये न्यूट्रिएंट्स असणार आणि हे फ्रिक्वेंटली होत असेल तर आपली बॉडी जवळजवळ खूप लवकरच प्रोटीन्सची कमतरता, विटामिन्सची कमतरता, मिनरल्सची कमतरता जाणवायला लागते किंवा ती अनुभवते आणि त्यामुळेच कुपोषणाला आपण बळी पडू शकतो. जे काही जंक फूड आहे ते जर आपण सातत्याने खात असू तर आपली ओबेसिटी वाढू शकते, लठ्ठपणा वाढू शकतो आणि लठ्ठपणा सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. मग असे जे काही फूड सप्लायज आहेत त्याच्यामध्ये नेसेसरी न्यूट्रिएंट्स नाही तर त्यांनाच आपण जंक फूड्स म्हणतो. सो फ्रेंड्स, वी हॅव टू अवॉइड इटिंग जंक फूड्स. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जंक फूड खाणं अवॉइड करायला हवं. फॉर अ चेंज आपण कधीतरी त्यांना खाऊ शकतो, बट ॲज अ हॅबिट लाईक वी ईट, ज्या पद्धतीने आपण जेवण करतो त्या पद्धतीने जर तुम्ही जंक फूड खात असाल सो दिस इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. तुमच्या आरोग्यासाठी ते खूप घातक ठरणार आहे, ते मुळात कसल्याच पद्धतीने चांगले ठरणार नाही. त्यानंतर पुढे बघा, पुढचा पॉइंट की आपल्याला लठ्ठपणा कशा पद्धतीने टाळता येतो. हॅव अ बॅलन्स डाएट, योग्य प्रकारचं बॅलन्स डाएट घ्या किंवा मग होल ग्रेन्स खा, फ्रुट्स खा, व्हेजिटेबल्स खा, त्यामुळे आपल्या स्किनला सुद्धा फायदा होईल. तुम्ही बायसिकल वापरा किंवा आउटडोर जे काही गेम्स असतात ते आउटडोर गेम्स खेळा. जेव्हा भूक नसेल तेव्हा खाऊ नका, टीव्ही बघत असताना जेवण करू नका.
किंवा मग छोट्या अंतरावर जाण्यासाठी गाडींचा वाहनांचा वापर करू नका. अगोदर शिजवलेलं प्री कुक्ड किंवा पॅकेज्ड जे काही अन्न असतं ते शक्यतो टाळा. आता आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, ज्या मुद्द्याचं नाव आहे अडल्ट्रेशन ऑफ फूड. अडल्ट्रेशन म्हणजे काय, तर भेसळ. भेसळ काय असते बघा, इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट चीपर सबस्टन्सेस ऑफ लो क्वालिटी आर मिक्स्ड विथ द फूड स्टफ. तर खूप नफा मिळवण्याच्या मोहापायी किंवा जास्त प्रमाणामध्ये पैसे कमवण्याच्या उद्दिष्टाने काय केले जातात, जे काही हलके पदार्थ आहेत तर ते लो क्वालिटीचे पदार्थ फूड स्टफ सोबत अन्नधान्यासोबत मिक्सअप केले जातात आणि ते मार्केटमध्ये आणून विकले जातात. आणि मग तेच पदार्थ आपण घेतो, त्यांना खातो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या बॉडीवरती व्हायला सुरुवात होते. सो नेक्स्ट बघा, these substances are called adulterants and adding them to foodstuffs is called adulteration of food. तर असे पदार्थ जे की ज्यांचा आपल्या बॉडीला काहीच फायदा होत नाहीये किंवा ज्याच्यामध्ये चीपर सबस्टन्सेस ऍड केले जातात त्यांना आपण अडल्टरंट्स असं म्हणतो. सो त्यांना आपण काय म्हणतो मुलांना, त्यांना आपण अडल्टरंट्स असं म्हणतो, राईट. आणि जी काही प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेदरम्यान हे फूडस्टफ ऍड केले जातात त्यांनाच आपण अडल्ट्रेशन ऑफ फूड असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये भेसळयुक्त अन्न असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट बघा, अडल्टरंट्स मे इवन बी पॉइझनस और हार्मफुल टू हेल्थ. तर जे काही भेसळयुक्त अन्न असतं तर ते आरोग्यासाठी खूप घातक आणि विषारी सुद्धा ठरू शकतं. आणि हे जे काही अडल्टरेटेड फूड असतं ते इम्प्युअर असतं, अशुद्ध असतं आणि ते खाणं सुद्धा खूप म्हणजे रिस्क घेतल्यासारखं आहे. आता अडल्टरंट्स काय काय असू शकतात बघा. अडल्टरंट्स यूज टू अडल्टरेट फूड सच ॲज दे विल रिमेन अननोटिस्ड इवन when mixed with the food. जेव्हा आपण त्यांना अननोटिस करतो अडल्टरंट फूडकडे आणि त्यांना आपण खातो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावरती होतात. आता या ठिकाणी आपल्याला काही फूड आयटम्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधले जे काही अडल्टरंट्स आहेत ते दिलेले आहेत. फूड आयटम्स काय, मिल्क आहे, तर मिल्क मध्ये आपण काय काय ऍड करतो, वॉटर, वेगवेगळे युरिया सारखे केमिकल, स्टार्च त्या ठिकाणी आपण ऍड करतो. नेक्स्ट आहे चिली. चिली म्हणजे काय, मिरची पावडर, तर त्याच्यामध्ये ब्रिक पावडर म्हणजे विटांची भुकटी जमा केली जाते किंवा मग जे काही भोपळे असतात तर त्या वाळवलेल्या भोपळ्यांची भुकटी जमा मिसळली जाते. पेपर कॉर्न्स म्हणजे मिरी असतात मसाल्याच्या पदार्थांपैकी एक, तर त्याच्यामध्ये पपईच्या बिया ऍड केल्या जातात. आईस्क्रीम मध्ये खाण्याचा सोडा, पेपरचा पल्प ऍड केला जातो. तांदळामध्ये म्हणाल तर छोटे छोटे पांढरे दगड ऍड केले जातात. पीनट्स म्हणजे शेंगामध्ये रेडिस पेबल्स किंवा स्टोन्स ऍड केले जातात. तर अशा पद्धतीने हे अडल्टरंट्स आहेत. पण तुमच्या माहितीसाठी बघा, जो कोणी हा अडल्ट्रेशन करतो किंवा अडल्ट्रेटेड फूड विकतो ते जर निदर्शनास आलं, त्याच्या विरुद्ध जर कंप्लेंट झाली तर बघा त्याला खूप मोठी शिक्षा होते किंवा त्या व्यक्तीला बरेचसे वेगवेगळे आयपीसी लागतात, बऱ्याचशा कलमांद्वारे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जातो, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी होतात. जर तुमच्या लक्षात आलं की एखादा पर्सन अडल्ट्रेशन करून फूड ग्रेन्स विकतोय, सो ती जी काही गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवायला हवी आणि योग्य त्या ठिकाणी त्याची कंप्लेंट सुद्धा तुम्ही करायला हवी. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की आपला जो काही देश आहे, आपल्या देशामध्ये कुठेतरी सध्या थोडासा विकास होतोय किंवा जे काही लोक आहेत तर त्यांना वेळच्या वेळी अन्न मिळतंय किंवा कुठेतरी थोडीशी प्रगती होतीये आणि तिथेच काही लोक काय करतात, अडल्ट्रेशन करतात, भेसळ करतात, तर ते किती चुकीचं आहे हे आपल्याला समजतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या, शिकल्या. तर या गोष्टी तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे थोडंसं तुम्ही आजूबाजूला फिरत असताना, वस्तू खरेदी करत असताना, अन्नधान्याच्या दुकानात गेल्यानंतर थोडंसं जागृतपणे पाहत चला. त्यावेळेला तुमच्या लक्षात येतील की या ज्या काही गोष्टी आहेत ते किती महत्त्वाच्या ठरतात. तर तुमचा जो काही डाएट असेल तो बॅलन्स ठेवा, व्यवस्थितपणे हेल्दी राहा, फिट राहा, स्ट्रॉंग बना. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा जो काही चॅप्टर आहे तो संपतो. या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर लगेच कमेंट करा किंवा जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता.
तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने तर यापुढील जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 6th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन चॅप्टर सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.